प्रसन्नं खड्गधरं सौख्यकरं दुःखहरं सर्वशत्रुनाशं देवं श्री धावीरं नमामः। श्री धावीर देवांचे मूळ स्थान येथून 8 किलोमीटरवर एक वराठी म्हणून छोटंसं गाव आहे, त्या गावात आहे। त्या गावात झालं असं की एक कपिला गाय एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर तिला दुधाचा पाना फुटत असे। खणून बघितल्यानंतर असं लक्षात आलं आणि तिथे धावीर महाराजांची मूर्ती स्वयंभू प्रकट झाली। ज्यांनी बघितली त्याचं नाव महागावकर। ती गोष्ट त्यांनी बळवंतराव मोरे हे धावीर महाराजांचे निस्सीम भक्त होते त्यांना सांगितली। त्यांचाही आनंदाला पारावर राहिला नाही आणि मग त्यांनी दर्शन घेतलं आणि तिथेच त्यांनी एक असं व्रत घेतलं की हे भगवंता, तुझं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही। वर्षानुवर्ष सालानुसार हे चालू होतं, परंतु वय वाढत गेलं। बळवंतरावांना घोड्यावर बसून वराठीला जाणं येणं थोडंसं मुश्किल होऊ लागलं। मग त्यांची उपासमार होऊ लागली। मग भगवंतालाच आपल्या भक्ताची दया आली। जसं आपल्या आईला मुलाची काळजी असते त्या पद्धतीने भगवंतानी त्याला दृष्टांत दिला त्यांना की रोह्याच्या पश्चिमेला जे कातळ आहे त्या कातळावर उभा राहा आणि माझ्या दिशेला नमस्कार कर, मी तुला नक्की दर्शन देईन। आणि त्याप्रमाणे आज जे मंदिर आहे तिथे ते पूर्वी कातळ होतं, तिथून ते नमस्कार करत असत आणि धावीर महाराज त्यांना दर्शन देत असत। कालांतराने 1848 साली त्यांनी तिथे देऊळ बांधण्याचा संकल्प केला आणि त्यांना बापूजी देशमुख नावाच्या एका दुसऱ्या धावीर भक्तांनी मदत केली। त्यांची जमीन हे देऊळ बांधण्यासाठी त्यांना प्रदान केली आणि मग इथे 1849 साली सुंदर असं एक मंदिर उभं आहे। त्या मंदिरानंतर 1860 साली संपूर्ण गावकऱ्यांना असं वाटलं की धाकसून महाराज हे आपल्या रोह्याचे मूळ ग्रामदैवत आहे, तर त्यांच्या बरोबरीने श्री धावीर महाराज यांना पण आपण ग्रामदैवतेचं स्थान देऊया। आणि त्या गावकीमध्ये 1860 साली श्री धावीर महाराजांना रोहेकरांनी आपलं ग्रामदैवत म्हणून स्वीकारलं। नवरात्रानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य असा पालखी सोहळा होतो आणि विशेष सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की पालखीच्या सुरुवातीला आणि पालखी जेव्हा पुन्हा नगर प्रदक्षिणा करून ज्यावेळी पुन्हा देवळात येते त्यावेळी श्री धावीर महाराजांना पोलीस सशस्त्र मानवंदना करतात। श्री धावीर महाराजांबद्दल एवढंच आपण बोलू शकतो की ते आमचे रक्षण करते आहे, आम्हाला आशीर्वाद देणारे आहे, आम्हाला ऐश्वर्य देणारे आहे। त्यांना मी हृदयापासून प्रणाम करतो।